पीसीओएस हा हॉर्मोन्सच्या गडबडीमुळे होणारा आजार आहे. तर कुठले हॉर्मोन वेड्यासारखे वागतायत ते आपण एका स्टोरीमधनं समजून घेऊ. GnRH हा हेड ऑफिसमध्ये बसलेला बॉस आहे आणि LH आणि इन्सुलिन हे दोन मित्र आहेत जे त्यांच्या झोनल ऑफिसमध्ये काम करतात. GnRH सतत ऑर्डर्स देतोय LHला आणि LH बिचारा आपल्या बॉसच्या ऑर्डर्स फॉलो करण्यासाठी धडपडतोय. आपल्या मित्राच्या मदतीला येतोय तो इन्सुलिन. FSH हा त्यांचा एक आळशी कलिग आहे. तो म्हणतो मी तर तेवढंच काम करणार जेवढं मी आधी काम करत होतो. आता LH आणि इन्सुलिन हे झोनल ऑफिसमधले दोन बॉसेस जास्त काम करायला लागले, त्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करणारे रिजनल ऑफिसमध्ये काम करणारे त्यांचे एम्प्लॉईज जे आहेत ते म्हणजे इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन त्यांनाही जास्तीचं काम करणं आलं. आणि हे सगळं घडवून कोण आणतंय तर अमेरिकेत बसलेला त्यांचा फायनान्सर म्हणजे AMH. PCOSची ही जी सगळी पॅथोफिजिओलॉजी आहे ही वाढलेल्या AMH, LH, इन्सुलिन आणि टेस्टोस्टेरॉनच्या लेवलमुळे आहे. आणि यांचा मध्यवर्ती हॉर्मोन आहे इन्सुलिन. या इन्सुलिनला एकदा गप्प बसवलं की PCOSचे सगळे परिणाम तुम्हाला कंट्रोल करता येतात.